मित्रांनो मित्रांनो मुंबई पोलीस भरतीचा अंदाजित कट ऑफ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये बदल 100% होऊ शकतो। कट ऑफ हे अंदाजित आहे, 100% असा कट ऑफ लागेल असं नाही, पण एक अंदाजित तुम्हाला मार्क किती आलेत याच्यावरून आपल्याला कळेल आणि हे कट ऑफ म्हणजे तुम्हाला नेमका ग्राउंडला किती मार्क आलेत, तुम्ही बसू शकतात की नाही बसू शकत, या सर्व गोष्टी क्लिअर करणार आहेत। शिवाय ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आलेत त्यांनाही नाराज व्हायची आवश्यकता नाहीये। पुढच्या भरतीची तयारीला आतापासूनच लागून जा, कारण पुढची भरती सुद्धा जवळपास 15 ते 20 हजार पदांसाठी येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पोलीस भरती होऊ शकते। नाराज व्हायचं नाही, अंदाजित कट ऑफ आहे, याच्यामध्ये 100% बदल होणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय कट ऑफ लागेल, तुमचा अंदाज काय आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता। चला कास्ट वाईज पाहूया। सर्वात पहिले आपण येऊया ओपन कास्ट मध्ये। आता ओपन कास्ट या ठिकाणी मेरिट जी आहे, अंदाजित मेरिट 39 ते 41 मार्कापर्यंत लागू शकते। ओपन कास्ट अंदाजित मेरिट 39 ते 41 मार्कापर्यंत लागू शकते। याच्यामध्ये आणखी सुद्धा कमी लागू शकते। मी तुम्हाला अगोदरच बोललोय फायनल कट ऑफ नाही। फिमेलचं जर आपण ओपन कास्ट बघितलं तर 36 ते 38 पर्यंत जाऊ शकते, याच्यामध्ये आणखी कमी लागू शकते। एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी 41 पर्यंत जाऊ शकते। प्रकल्पग्रस्त 34 ते 36 पर्यंत जाऊ शकते। स्पोर्ट्स पर्सन 33 ते 35 पर्यंत जाऊ शकते। होमगार्ड 33 ते 35। पोलीस चाइल्ड या ठिकाणी मेरिट कमी लागेल, इथं 33 ते 35 दिलं आहे, पण साधारणपणे जास्तीत जास्त 30 मार्कापर्यंत पोलीस चाइल्डची लागेल, किंबहुना 25 मार्काची सुद्धा पोलीस चाइल्डची लागू शकते। अनाथ यांची 25 मार्काची मेरिट लागेल असा अंदाज आहे, याच्यामध्ये बदल होऊ शकतो। भूकंपग्रस्त जे आहेत या ठिकाणी 28 ते 30 मार्कापर्यंत भूकंपग्रस्तांची सुद्धा मेरिट जाऊ शकते। जिथं करेक्शन आहे ना मित्रांनो, तिथं मी करेक्शन करून देतो, पेनाने तुम्ही समजून घ्या। त्याच्यानंतर येऊया ओबीसी कास्ट। ओबीसी 33 ते 35 मार्कापर्यंत जाऊ शकते, कमी जास्त होईल। फिमेल 28 ते 30 मार्कापर्यंत जाऊ शकते। एक सर्व्हिसमॅन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी 28 ते 30 मार्कापर्यंत जाऊ शकते। प्रोजेक्ट इफेक्टेड 26 ते 28 मार्कापर्यंत जाऊ शकते। स्पोर्ट्स पर्सन 28 ते 30 मार्कापर्यंत जाऊ शकते। होमगार्ड सुद्धा या ठिकाणी 28 ते 30 मार्कापर्यंत होमगार्ड सुद्धा जाऊ शकते। पोलीस चाइल्ड या ठिकाणी 25 मार्काची मेरिट लागू शकते। अनाथ यांची सुद्धा 25 मार्काची मेरिट लागू शकते। भूकंपग्रस्त 30 ते 32 लिहिले, पण या ठिकाणी 28 ते 30 मार्कापर्यंत भूकंपग्रस्त जाऊ शकते। एससी कास्ट मध्ये जर आलो आपण तर 29 ते 34 एवढं नाही, पण या ठिकाणी 30 ते 32 मार्कापर्यंत ओपन एससी कास्टची मेरिट जाऊ शकते, किंबहुना 34 पर्यंत पण जाण्याची शक्यता आहे। महिला 28 ते 30 दिलेला आहे, या ठिकाणी 25 मार्काची सुद्धा महिलांची मेरिट या ठिकाणी जाऊ शकते। मित्रांनो व्हिडिओ ना नीट बघा, शेवटपर्यंत बघा, समजून घ्या। ज्या ज्या ठिकाणी करेक्शन आहे त्या ठिकाणी मी करून देणार आहे। एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी जास्तीत जास्त 25 मार्कापर्यंत या ठिकाणी मेरिट जाऊ शकते। प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त 26 ते 28 पर्यंत ठीक आहे। स्पोर्ट्स पर्सन 28 ते 30 पर्यंत ठीक आहे। होमगार्ड सुद्धा या ठिकाणी 25 ते 27 पर्यंत होमगार्ड जाऊ शकते, किंबहुना वाढू पण शकते। पोलीस चाइल्ड या ठिकाणी जास्तीत जास्त 25 मार्काची लागेल। अनाथ या ठिकाणी 25 मार्काची लागू शकते। भूकंपग्रस्त या ठिकाणी 25 ची सुद्धा लागू शकते, कमी जास्त होईल। एसटी कास्ट या ठिकाणी जी मेरिट आहे ही जास्तीत जास्त 25 मार्काची पण लागेल, 27 मार्कापर्यंत पण जाऊ शकते। म्हणजे होमगार्ड एसटी कास्ट जी आहे अबाउट 30च्या आत मेरिट लागू शकते। ठीक आहे, होमगार्ड जी मेरिट आहे ती 30च्या आत मेरिट लागू शकते। ओके, आता पुढे बघूया। फिमेल सुद्धा या ठिकाणी 25 मार्कापर्यंत जास्तीत जास्त जाईल, 25 ते 27 पर्यंत फिमेलची लागू शकते। एक सर्व्हिसमॅन लय तर लय 25 मार्काचा लागेल। प्रकल्पग्रस्त 26 ते 28 पर्यंत ठीक आहे, इथपर्यंत जाऊ शकते। स्पोर्ट्स पर्सन ठीक आहे, त्याच्यानंतर होमगार्ड ठीक आहे। पोलीस चाइल्ड 26 ते 28 पर्यंत इट्स ओके। अनाथ जास्तीत जास्त 25 मार्काची मेरिट लागेल। भूकंपग्रस्त 28 ते 30 पर्यंत कमी जास्त प्रमाण होऊन या ठिकाणी 25 मार्काची सुद्धा मेरिट लागू शकते। एनटीबी 35 ते 37 मार्क मेरिट जाऊ शकते, 37 पर्यंत जाऊ शकते। फिमेल 28 ते 30 पर्यंत जाऊ शकते, याच्यामध्ये थोडाफार बदल होईल 100%। 32 चा सुद्धा या ठिकाणी मेरिट जाऊ शकते एनटीबी साठी। एक सर्व्हिसमॅन 28 ते 30 पर्यंत बरोबर आहे। प्रोजेक्ट इफेक्ट 28 पर्यंत आहे, पण या ठिकाणी वाढू शकते, 30 पर्यंत पण जाऊ शकते। स्पोर्ट्स पर्सन 30 पर्यंत जाऊ शकते। होमगार्ड 32 पर्यंत जाऊ शकते या ठिकाणी। पोलीस चाइल्ड या ठिकाणी 26 ते 28 पर्यंत बरोबर आहे। अनाथ या ठिकाणी 25 ते
27 मार्कापर्यंत मेरिट जाऊ शकते. भूकंपग्रस्त 28 ते 30 ठीक आहे. ठीक आहे, मी क्लिअर सगळ्या गोष्टी करतोय मित्रांनो, फक्त ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एनटीसीचं जर आपण बघितलं मी 35 ते 37 कट ऑफ ठेवलेला आहे. लय झाला तर 38 पर्यंत जाऊ शकते, पण 38च्या आत ज्यांना ज्यांना मार्क आहे ते सेफ झोन मध्ये आहे. महिला या ठिकाणी 30 ते 32 पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, एक सर्व्हिसमॅन सुद्धा 28 ते 30 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन या ठिकाणी एक प्रकल्पग्रस्त 26 ते 28 पर्यंत, 26 ते 28 पर्यंत ठीक आहे. या ठिकाणी आपण याचं बोलतोय तर याच्याकडे 30 ते 32 पर्यंत जाऊ शकते महिलांची. एक सर्व्हिसमॅन 28 ते 30 ठीक आहे. प्रकल्पग्रस्त 26 ते 28 ठीक आहे. स्पोर्ट्स पर्सन 28 ते 30 ठीक आहे. होमगार्ड 28 ते 30 मध्ये लागू शकते. याच्यामध्ये मार्क होमगार्डचे वाढू शकतात, 32 पर्यंत जाऊ शकते. पोलीस पाल्य जे आहेत ते 28 ते 30 पर्यंत आणि अनाथ लय तर लय 25 ते 27 पर्यंत जाऊ शकते. भूकंपग्रस्त 28-30 ठीक आहे. त्याच्यानंतर एनटीबी वरती, एनटीडी वरती येऊया. एनटीडी एनटीसी याच्यामध्ये डिफरन्स जास्त राहणार नाही. 36 ते 38 मिनिट लागू शकते, 38 पर्यंत जाऊ शकते, कमी अधिक प्रमाण होईल. महिलांचं 30 ते 32 मार्कापर्यंत जाऊ शकते. त्याच्यानंतर प्रोजेक्ट इफेक्ट जे आहे ते सुद्धा या ठिकाणी 28-30 पर्यंत जाऊ शकते. एक सर्व्हिसमॅन 28-30 पर्यंत जाऊ शकते. स्पोर्ट्स पर्सन 28 ते 30 पर्यंत. होमगार्ड 28 ते 30, इथं 32 ची सुद्धा लागू शकते होमगार्डची. पोलीस चाइल्ड जे आहे ते 28 ते 28 पर्यंत, म्हणजे इथं 25 ची सुद्धा मेरिट पोलीस चाइल्डची लागू शकते. अनाथ 25 ते 27 मार्कांची मेरिट. म्हणजे तुम्ही जर कास्ट मध्ये अनाथ म्हणून बिलोंग करत असाल तर तुमची मेरिट 100% 25 प्लस जर तुम्हाला मार्क आहे तर तुम्ही क्वालिफाईड आहेत या ठिकाणी. एसबीसी सेम कॅटेगरी 36 ते 38, 28 ते 30, 28 ते 30, 26 ते 28, 28 ते 30. हे मी सगळं डिपेंड मध्ये तुम्हाला सांगणार नाही, पण एक समजून घ्या तुम्ही की एनटीबी, एनटीसी, एनटीडी, व्हीजीएनटीए जवळपास सेम कॅटेगरी आहे. ठीक आहे, इथपर्यंत मेरिट जाऊ शकते. ईडब्ल्यूएस जर बघितलं आपण तर या ठिकाणी 25 मार्काची सुद्धा मेरिट लागू शकते. ईडब्ल्यूएस मेल जे पुरुष उमेदवार आहे 25 ते 28 पर्यंत मेरिट लागू शकते. तर बघा, ईडब्ल्यूएस जास्तीत जास्त 25 मार्काची मेरिट लागू शकते. महिलांची सुद्धा 25 मार्काची मेरिट लागू शकते, कमी अधिक प्रमाणात होईल 30 मार्कापर्यंत सुद्धा मेरिट जाऊ शकते. एसीबीसी 36 ते 38 बरोबर आहे. 25-27 जे महिला उमेदवार आहे या ठिकाणी 30 ते 32 मार्क आपल्याला महिला उमेदवारांना पाहिजे. बाकी एसीबीसीचं अदर जे आहे प्रोजेक्ट इफेक्टेड, स्पोर्ट्स पर्सन, होमगार्ड, पोलीस चाइल्डचे या ठिकाणी 25 मार्कापर्यंत जास्त मेरिट लागू शकते, कमी अधिक प्रमाणात होईल. चार्टनुसार यामध्ये 100% बदल होईल. एनटीए सुद्धा 36 ते 38 मेरिट लागू शकते. महिला या ठिकाणी 30 ते 32 मार्कापर्यंत महिलांची मेरिट लागेल. बाकी अदर कास्ट जे आहे एक सर्व्हिसमॅन वगैरे यांची कमी अधिक प्रमाणात लागू शकते. तर बघा मित्रांनो, ही जी मेरिट लिस्ट आहे अंदाजित मेरिट लिस्ट आहे, यामध्ये 100% बदल राहणार. पण सेफ झोन ओपन वाला 41 प्लस असेल तर तो सेफ मध्ये आहे. ओबीसी वाला 38 प्लस असेल तर तो सेफ मध्ये आहे. एससी वाला 34 प्लस असेल तर तो 100% सेफ आहे. एसटी वाला 34 प्लस असेल तर तो 100% सेफ आहे. एनटीबी 38 प्लस असेल तर 100% सेफ आहे. एनटीसी 38 प्लस असेल तर 100% सेफ आहे. एनटीडी सुद्धा 38 प्लस असेल तर 100% सेफ आहे. इथं सुद्धा 38 प्लस असेल तर 100% सेफ आहे. ईडब्ल्यूएस 30 प्लस जरी असेल तर तो 100% सेफ आहे. एसीबीसी 38 प्लस असेल तर तो 100% सेफ आहे. एनटीए 38 प्लस असेल तर तो 100% सेफ आहे. जर हेच आपण महिलांचं जर ठरवलं तर ओपन महिला ज्या आहेत, ओपन महिला 38 प्लस असेल तर 100% सेफ आहे. ओबीसी 25 मार्काची 100%, 25 वाले सुद्धा ओबीसी मध्ये क्वालिफाईड होणार. आणि पुरुषांची मी 38 बोललेलो आहे, या ठिकाणी अजून कमी होऊन 35 ते 25 मार्कापर्यंत सुद्धा ओबीसी लागू शकते. लक्षात ठेवा, एससी महिला 25 मार्क जरी आले तर तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात. एसटी महिला 25 मार्क आले तरी क्वालिफाईड होऊ शकतात. एनटीबी ला 30 प्लस मार्क पाहिजे, एनटीसी ला 32 प्लस पाहिजे, एनटीडी ला 32 प्लस पाहिजे. महिलांसाठी सांगतोय एसबीसी 32 प्लस पाहिजे. ईडब्ल्यूएस 25 मार्क असेल तरी तुम्ही लेखीला क्वालिफाईड आहात. एसीबीसी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 34 प्लस पाहिजे. एनटीए सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 34 प्लस पाहिजे. हे सेफ स्कोर आहे, याच्यामध्ये कमी अधिक प्रमाण होऊ शकतो. मित्रांनो, हे अंदाजित कट ऑफ आहे, फायनल कट ऑफ लागलेली नाही. फायनल लागणार. जर तुम्हाला कमी मार्क आले तरी तुम्ही हिंमत सोडू नका. सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय तुम्हाला मार्क किती आले,
तुम्हाला मेरिट मध्ये बसू शकतात की नाही बसू शकतात, याच्यामध्ये कम्फर्ट म्हणजे सेफ स्कोर मध्ये आहेत की नाही आहे, हे सर्व काही तुम्हाला बघू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद.